मराठी 3 भाषा चालू शकतात, मराठी, इंग्रजी आणि हिंदी. चौथी भाषा काय येते इथे? किती बघा त्यांनी काढलं शाखेच्या शब्द ते संपले होते. आम्ही आपण चालू करतो. मी काय म्हणतो, हे फॉर्म का देता मग तुम्ही? माझ्या समोर कस्टमरला हा फॉर्म दिलेला आहे, तो का दिला? तुमच्या कर्मचाऱ्याने मी तर नाही दिलेला, मी प्रिंट करून आणलेला नाही ना बाहेरून, तुमच्या इथून दिलेला फॉर्म आहे. हे दोन्ही फॉर्म तुमच्या इथून दिले, मी इथून घेऊन गेलो आणि खाली झेरॉक्स करून आणले. कुणाकडे इथे फॉर्म लपवले ना तुम्ही? फॉर्म तर इकडे लपवले होते ना. फॉर्म कोण ठेवले? फॉर्म कोणी ठेवले? फॉर्म माझं म्हणणं आहे की LICचे कर्मचारी आहेत तुम्ही सगळे मराठी आहे, मराठी भाषा वापरायला तुम्हाला आदेश आलेत की नाही आलेत? आमचे मॅक्झिमम 3 भाषाच असतात, पण जे 3 तुम्हाला आदेश, नवीन जो शासनाचा अधिनियम आला त्याचं तुम्हाला पत्र आलं की नाही आलं तेवढं मला सांगा. शासन निर्णय काढते आणि तुझी अंमलबजावणी तुम्ही नाही करणार, कशाला पाहिजे? कशाला पाहिजे? मला मराठी भाषेला का डावलता एवढं तुम्ही? मराठी भाषेला कोणी डावलत नाही. मग हे काय आहे? हा इंग्रजीत फॉर्म का? असं जर काय असेल, इंग्रजीत फॉर्म का? काय करणार आहे मराठी? त्या मराठी ज्याला कर्मचाऱ्याला करणार काय? तो जो पॉलिसी त्याला काय करणार याच्यामध्ये? त्याला काय लिहायचं आणि काय डिक्लेअर करायचं आहे? कसला फॉर्म आहे हा? पर्सनल स्टेटमेंट रिगार्डिंग हेल्थ, त्याच्या आरोग्याची माहिती द्यायची आहे. काय करणार त्याला? हा फॉर्म आहे. याच्यामध्ये काय? फॉर्म ऑफ रिसिप्ट फॉर सरेंडर व्हॅल्यू ऑफ पॉलिसी नंबर. काय करणार त्याला? याच्यावरती सुधारणा केली. मी म्हणतो तुमचा एकट्याचा दोष नाही, पूर्ण LICचा दोष आहे. तुम्ही इतर राज्यामध्ये डावलता अशी भाषा त्यांची? कर्नाटकात, तामिळनाडूमध्ये असं करू शकता तुम्ही? मग महाराष्ट्रातच का? मला माफीनामा पाहिजे तुमच्या LIC कडून आत्ताच्या आत्ता. संपूर्ण महाराष्ट्राची माफी मागा तुम्ही. का आमच्या भाषेला डावलता? बरं आमची भाषा काय? तुमची भाषा नाही आहे? तुम्ही मराठी नाही? बरं मराठी नाही, त्यांची पण भाषा मराठीच पाहिजे. इथे महाराष्ट्रात आलात, महाराष्ट्रात कमवतोय, महाराष्ट्रात राहता, मग तुमची भाषा मराठीच पाहिजे. कोणाची मस्ती आणि माझनच खपून नाही घेणार आम्ही. मला आता माफी नाही पाहिजे, त्याशिवाय उठणार नाही इथून. तुम्हाला कोणाशी बोलायचंय, तुमचे GM BM कोण असतील ना त्यांच्याशी बोलला, मला माफी नाव पाहिजे तुमचा आत्ताच्या आता. शाखा व्यवस्थापक येऊ दे, मग येतील तोपर्यंत मला असेल मी इथे. हे ऑफिस बंद नाही करून देणार, मला माफी नाव पाहिजे. अजून किती फॉर्म आहेत तुमचे असे इंग्रजीत? इंग्रजीत आमच्याकडे एखाद दुसरा असतो. एखाद दुसरा कसा असू शकेल साहेब? नाही, आता तुम्हाला मी दाखवला 3 भाषातला. मी म्हणतो तुमच्याच कर्मचाऱ्याने जो कस्टमरला फॉर्म दिला तो फॉर्म मी हातात घेतला आणि त्याचे झेरॉक्स आहे ते. मी माझ्या घरून आणलेले फॉर्म नाही. तुम्ही काला काय सांगता मराठीचा पर्याय म्हणून? कुठे याच्यात मराठीचा पर्याय? जे नाहीये ते का नाहीये? केले जातील. कधी? अधिनियम किती दिवस झाले? बरं अधिनियम काय काय म्हणतात? 1960 पासून महाराष्ट्रात ते झालंय, महाराष्ट्र निर्मिती झाली आहे. मग डिव्हिजन ऑफिस मधून चूक झालेली आहे, मग बोलवा डिव्हिजन मॅनेजरला. आता डिव्हिजन ऑफिस मधून चूक झाली, डिव्हिजन मॅनेजरला बोलवा आता. त्याशिवाय उठणार नाही मी आता. जोपर्यंत डिव्हिजन मॅनेजर इथे येत नाही ना, तिथून फॉर्म आले म्हणता ना तुम्हीच बोललात आता. तर आता मला फॉर्म इथे त्यांची चूक झाली आहे, त्यांनी इथून येऊन माफी मागावी. माफीनामा पाहिजे म्हणजे पाहिजे, खपूनच नाही घेणार आता. आंदोलनासंदर्भात अधिकची माहिती आपण जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी गिरीश गायकवाड आपल्या सोबत आहेत. गिरीश, काय सांगाल? मनसे या ठिकाणी मराठीच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा आक्रमक झाली आहे, काय नेमकं घडलंय, काय सांगाल? मध्ये LICच्या विरोधात आंदोलनाला सुरुवात झाली आहे. कुठेतरी मराठी भाषा डावलल्याचा थेट ठपका जो आहे तो या सगळ्या कार्यकर्त्यांनी ठेवलेला आहे आणि कांदिवली पूर्व स्थानक इथे असलेल्या स्वप्नसिद्धी बिल्डिंग मध्ये हा सगळा प्रकार